निमिष प्लीज ये ना लवकर यार. जानू 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 मला खूप टेन्शन आलं रे. अरे काय झालं? हे बघ तू माझे बाबा म्हणून भेटणार आहेस ना प्रिन्सिपल सरांना. प्लीज प्लीज नीट व्हा ग जानू, नीट व्हा. अरे डन. हे बघ त्याला अजिबात संशय येता कामा नये. 100%. माझं ना फक्त ब्लॅकलिस्ट मधलं नाव निघालं पाहिजे रे. अरे यू डोंट वरी, मैं हूं ना. माझं नाव काय? निमिष कुलकर्णी. अरे असे 50 प्रिन्सिपल असे गुंडाळलेत आपण असे. ऍक्टर आहे का मी? एकांकिकेचा टेन्शन घेऊ नको तू. हा एकाकी अजूनही चालू असतात आपल्या. आणि काय ना, हे माझ्यासाठी फालतूगिरी नाही, ही माझ्यासाठी ना आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. आणि मला माझ्या एकांकिकेची शपथ आहे, ही परीक्षा मी पास होणार आणि फायनलला जाणार. मग मस्त सवाई वगैरे करू, मजा करू, एकदम धमाल. जानू काय एकांकिका का फायनल सवाल? सॉरी सॉरी बेबी, पण तुला माहितीये ना एकांकिका हा माझ्यासाठी खूप हळवा विषय आहे ग. पण जानू, इथे सॉरी, तू टेन्शन घेऊ नको. Please, मी seriously मस्त घे. कॅरेक्टर केलंय बघ, चष्मा वगैरे. हा तू चल. टक 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 टक. मे आय कम इन सर? Come in. सर मी चेतना भट, सेकंड इयर BSc. आणि मी निमिष कुलकर्णी, सेकंड इयर मॅनेजमेंट. मी निमिष कुलकर्णी नावाचा कोणतरी मुलगा होता, तो मला सेकंड फ्लोअरला भेटला आणि त्याने मला सांगितलं प्रिन्सिपलची कॅबिन इथे. सर कुठे आहे निमिष? कुठे आहे? निमिष कुठे आहे? काय झालं? कुठे आहे निमिष? कुठे आहे? काय त्या झालं? टाळक्यात घालायचं मला, दांडका त्याच्यात. हाय कुठे आहे निमिष? सॉरी, पण इतकं काय केलंय काय त्याने? काय केलंय? या बाहेरच्या दारावर काय लिहिलंय? ढकला लिहिलंय ना? ढचा गोळा पुसला. आता काय झालं? टकला. ढकला झालं ते. सॉरी. ओ आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. या 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 या. हे कोण? हे कोण? या या ना. हे कोण? सर हे माझे वडील हा वडील कोण? मिस्टर भट. ओ मिस्टर भट. येस 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 मिस्टर भट. ते माझं नाव सर ब्लॅकलिस्ट मध्ये आले ना, तुम्ही म्हणाला होतात वडिलांना घेऊन ये म्हणून मी घेऊन. येस येस. आज भेट झाली आपली. Yes. आय एम सॉरी. म्हणजे आज अशा रीतीने भेट झाली आपली. इट्स ओके. काय बाकी काय करता काय तुम्ही? मी सेकंड इयर मॅनेजमेंट. काय? बँकेत मॅनेजर आहेत सर ते. क्लास 2 ऑफिसर. क्लास 2 ऑफिसर. बरोबर. मॅनेजर म्हटल्यावर क्लास 2 होतो. जनरल मॅनेजर म्हटल्यावर फर्स्ट क्लास होतो. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. नाही बरोबर आहे. हे पण ते मॅनेजर आहे ते नक्की? हो सर. का म्हणजे? नाही म्हणजे चेहऱ्यावरून ते एकदम नवा व्यापारची बँक असते त्याचे नाहीत ना? चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया वगैरे त्याचे नाही सर नाही. चेहरा एकदम लहान दिसतो त्यांचा वेगळा. असं तुम्ही चेहऱ्यावरून चौपाटीवर मालिश करणारे वाटता. काय म्हणाले? सर सर ते माझे बाबा खूपच विनोदी आहेत सर. विनोदी स्वभाव एकदम. हो दॅट्स रिअली ग्रेट. दॅट्स ग्रेट. विनोद पाहिजेच बाबा. सध्या एवढी संकट आहे, टेन्शन्स आहेत आपल्याला. विनोद हा पाहिजेच. Exactly. बाय द वे आज तुम्हाला मी इथे बोलवलेलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही फार मोठ्या पोस्टवर आहात, पण काही तक्रारी आहेत तुमच्या मुलीच्या विरुद्ध. हो, तुमची मुलगी जी आहे ती कॉलेजमध्ये अजिबात येत नाही. आय नो. तिचा जो अटेंडन्स आहे तो 0 आहे. आय नो. आणि प्रॅक्टिकल I know. आधी होऊ द्या, मग आय नो करा ना. असं कसं वाक्य होईल? मला माहिती आहे आणि मग मी सांगतोय. असं होणार नाही ना. मी सांगणार ते तुम्हाला माहिती आहे, हे नंतर म्हणणार ना That's तुम्ही. right, that's हां. तर तुमच्या मुलीविरुद्ध कंप्लेंट आहेत. तिने काही नियम तोडलेले आहेत, त्यामुळे तिला शिक्षा ही होणार आहे. म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. बावळट. आय एम सॉरी. म्हणजे जस्ट तुम्हाला हिला बोलतोय मी. मूर्ख मुलगी. तिथे बँकेत मी कष्ट करायला जात नाही, मजा करायला जातो. काय म्हणाला? असं वाटतंय हिला. हा मूर्ख मुलगी. हिला कळायला नको. हा हिला कळायला नको गोष्टी. तुम्ही नाही थांबा तुम्ही, मी बोलतो तिच्याशी. हा मूर्ख मुलगी. अरे शिस्तीमुळे आयुष्य बनतं. मग शिस्त हवी. हा माणूस तुम्हाला प्रचंड शिस्त लावतो. हा बुटका माणूस वेडाय. वेडसर आहे हा बुटका माणूस. हा काम धंदे नाहीये त्याला, रस्त्यावर पडलेला आहे तो. प्रिन्सिपल आहे मी. नाही मी बोलतोय ना तिच्याशी. तिला ही कळायला हवी ही गोष्ट. जस्ट एक मूर्ख. अरे पोट तिडकीने तू एवढा सांगत असतो तुम्हाला. बिंडो काय तो बेअक्कल म्हणून. नीट बोला ना जरा. माझ्याबद्दल नीट बोला. नाही, बोलतो. हा ना, ड्यू रिस्पेक्ट सर. विथ ड्यू रिस्पेक्ट. तुमचा रिस्पेक्ट आहे. हा अरे याचा चेहरा जरी गांडुळासारखा असला तरी प्रचंड विद्वान आहेत ते.
विथ ड्यू रिस्पेक्ट बोलतोय मी सर. नाही नाही बरोबर आहे हो हो तेच बोलतोय मी. गांडूळ. आणि मूर्ख, अरे भिकाऱ्यासारखा तो कॉलेजमध्ये फिरत असतो. विद्यार्थी आले का भिकारी वाटतो हा रिकामटेकडा आहे तो, त्याला कामा नाहीयेत. प्रिन्सिपल ऍक्च्युली आय नो ही इज द रिस्पेक्टेबल पर्सनॅलिटी. आणि तुम्ही असं करता. अरे त्यांचा ड्यू रिस्पेक्ट त्यांना मिळायला हवा. ड्यू म्हणतात आणि देतच नाही रिस्पेक्ट. तुम्ही प्रॉब्लेम झाला मगाचपासून तुमच्या ड्यू म्हणतायत. आय नो आय एम सॉरी. हा. पण हिला सांगतोय मी, हिला कळायला हव्या या गोष्टी. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, चूक म्हणजे चूक, दॅट्स इट. माझ्यासाठी फायनल असतं. नाही करेक्ट आहे तुम्ही. इथे ये, रडायचं नाही. इथे ये माफी मागे माणसाची. ऍटलीस्ट सरांची म्हणा, माणसाची नका. मग बरं वाटेल मला. तेच माफी माग. पटकन सॉरी सर. हात जोड. हो. हात जोडा ती. सॉरी सर. सॉरी. खाली बघ. खाली बघ. नका नका. सॉरी सर. सॉरी. लोटांगण अहो लोटांगण एवढं काही नाही झालंय. म्हणजे जस्ट एक ती आलेलं नाही. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. सॉरी सर, मला माफ करा प्लीज. नाही, I am sorry. मी शपथ पुन्हा असं कधीच नाही वागणार सर. मला माफ नाही करा. नाही मला बापरे असं काही माझं बाबा मी चुकले. बाबा मला माफ करा. बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा. प्रेम. बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट केलेत बाबा. कष्ट केले. सॉरी तुमचा डायलॉग मी घेतला. सॉरी नाही हरकत नाही. पण बाबा मला त्याची जाणीवच नाहीये बाबा. आय नो. बाबा मी चुकले. बाबा मी चुकले. GD महाविद्यालय सहर्ष सादर करीत आहे बाबा मी चुकले. कर्तन. हे काय आहे? हे कर्टन बिर्टन काय आहे? हिच्याशी बोलतोय मी, हिच्याबद्दल बोलतोय मी. ही एकांकिका करते तुमच्या कॉलेजमधून. काय गरज आहे बेंडोकपणा करायचा नाही. काय करतेस एकांकिका करून? काय होणार? काय फायदा आहे एकांकिकाचा? बंद करायची. आणि तू रे बंद करायची नाटकं तुझी. माझी नाही नाटक. मी इथे असं नाही कॉलेजची. ही काय एकांकी ओव्हर करता तुम्ही? हा काय फायदा काय त्याचा? पुढे जाऊन आयुष्य अभ्यास करा, जरा वागा नीट. मूर्खासारखे एकांकिका करतात, नंतर स्किट करणार, मग इथे बसून वाटते त्याच्यावर हसणार. काय उपयोग याचा? हा बरोबर बोलतोय की नाही मी? ह्याच्यावर मी काय आता बोलणार. बोलूच नका तुम्ही. हिच्याशी बोलायचंय मला. हे बघे इथे बघ डोळ्यात. तुझ्यामुळे मला अशा फालतू लोकांशी असं झुकून बोलावं लागतंय. ऐका ना. नाही चालू आहे चांगले ते माफी माग. परत एकदा सॉरी म्हणता. नाही Sorry, sir, sorry, नाही sorry, खूप sir. एवढ्या वेळ माफी खूप झालं होय. नाही हरकत नाही. पुरी बाबांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हो सर. कळलं का तुला? म्हणून ते असं म्हणतायत, म्हणून ते चिडतायत. हो सर. त्यांची इच्छा काय आहे? तुझं भलं व्हावं बाळा. यापुढे नाही ना असं वागणार. नाही हा? सर नाही शपथ. आता परीक्षेत चांगला अभ्यास करायचा, हो, सर. उत्तीर्ण व्हायचं. हा मी तुझं नाव आहे ते ब्लॅकलिस्ट मधून काढतो. हा? काय झालं? थँक्यू सर. हा? थँक्यू. बाबा चायला वाटलं होतं त्याच्यापेक्षा लईच लवकर पटला. जानू तू काय ऍक्टिंग केलीस यार. एकांकिका यार. हा, एक- बाबा मला माफ करा. मी चुकले. मुले ठीक आहे ठीक आहे. हे बघ आयुष्याच्या वाटेवर प्रचंड त्सुनामी येतील, लक्षात ठेव. पण जवळच्या माणसांना दुखावलंच तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. गुरुवर्य आपल्या गुरुवर्यांना कधीही दुखवायचं नाही. कधीच नाही बाबा. हे सारखा चष्मा काढायला लावतात यार. एवढा मान आजपर्यंत कोणीच दिला नाही हो आम्हाला. शिस्त लावू सुद्धा शकत नाही हो मी आमच्या स्टुडंट्सना, विद्यार्थ्यांना. डोळे जरी वटारले ना तरी आमच्यावर केस होते हो. पण त्या काळात तुम्ही माझ्या समोर हिला ओरडलत, हिला समज दिलीत. मला माहिती नाही आपल्यात काय नातं आहे, पण मी खरं सांगतो मला फार बरं वाटलं आज तुम्हाला भेटून. मला खरंच म्हणजे मी तुम्हाला मोठा भाऊ समजलं ह्या क्षणापासून. आपल्यात एक नातं निर्माण झालेलं आहे. खरंच सांगतो मी, नातं झालंय. Yes. नातं खरंच नातं झालंय आपल्यात. थँक्यू. मी खरंच नातं झालंय. तुम्ही सतत नातं नातं का बोलताय? पण ती थीम आहे ना, बिंबवायला पाहिजे ना म्हणून नातं.
खरंच नातं झालंय. ही इकडे मुलीकडे हो सर. आजपासून माझी मुलगी आहे ही. माझं याच्यावर लक्ष आहे, कळलं का? बाबांना दुखवाय हो अगं हो, किती वेळा पाय पडशील बाळा. हं? आता दुखवायचं नाही बाबांना. मुलगी आहेस, काही लागलं तर माझ्याकडे यायचं, मी इथे बसलेलो आहे. लक्षात आलं तुझ्या? सर. अरे काय आहे बाळा? हा हे बघ, आणि यापुढे चांगलं वागायचं. हो सर. मी हे सांगू नये, पण आता माझा मोठा भाऊ आहे हा, मला हे सांगायला हवं की तुमच्या मुलीचं एका वेळेला 2 मुलांशी अफेअर सुरू आहे. एक निमिष कुलकर्णी त्याच्या एक निमिष कुलकर्णी आणि दुसरा आहे तो राजेश शिंदे. तो चांगला आहे मुलगा, पण आमच्या कॅन्टीनवाल्यांनी मला सांगितलेलं आहे की निमिष कुलकर्णीच्या पैशांवर ही कॅन्टीनमध्ये खाते आणि चॅट करते त्या राजेश शिंदे बरोबर. हे असं नाही करायचं, ही फसवणूक आहे. त्या राजेश शिंदे बरोबर तू झुडपा मागे जातेस. नाही बाळा, हे 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 वय नाही आपलं, अभ्यासाचं वय आहे. काळजी घ्यायची बाळा. हा असं नाही करायचं. हा गॉड ब्लेस यू. निक सर. हे काय इथे, हे काय ऐकतोय मी? हा? तू राजेश शिंदे बरोबर झुडपा मागे जातेस? नाही. खरं सांग मला. जानू, नाही गप्पा बस तू. मला डाऊट होता आणि आता तो बनेपण सांगत होतो मला लांब राहा, पण मी राहिलो नाही. मी राहिलो इथे तुझ्या बरोबर, पण तू खात्री झाली यार माझी, तू राजेश बरोबर जातेस यार. जानू, तुझी नाही, पण ऐक ना, त्याला घेऊन यायचं ना, बाप म्हणून पण त्यालाच घेऊन यायचं. हे बरं आहे तुझं. नाही म्हणजे बाप म्हणून मला आणायचं आणि श्राद्ध घालायचं राजेश बरोबर. नाही वेगळे आहे सर, वेगळे आहे ते जरा. गप्पा बस रे. हे फालतूगिरी आहे यार. मी काय मूर्ख माणूस वाटलो का तुला? हा एवढं मी तुझ्यासाठी केलं. अरे उधारी घेतली मी बने काढून आणि 500 रोजे साडले तुझ्यासाठी आणि प्रपोज केलं. ते मूर्ख आहे मी. हे फालतूगिरी आहे. जानू प्लीज ऐक ना यार. ए कॉंग्रॅच्युलेशन्स. हे घ्या. सर काय? काय हा सर? जो काही अभिनय तुम्ही आत्ता मगाशी केलात 10 मिनिटं करताय त्याचं प्रशस्ती पत्रक. निमिष कुलकर्णी, तुला मी ओळखलंय. तुला काय वाटलं? दाढी लावल्यावर तू वेगळाच दिसतोस. तुला वेगळाच जर काही करायचं असेल तर आधी तुझ्या डोक्यात जी एकांकिका घुमते ना ती बाहेर काढ. हे काय माहितीये का? नीट बघा ते. तुम्हाला कॉलेजमधून मी काढून टाकलेलं आहे, ह्याचं सर्टिफिकेट येते. एन्जॉय. गॉड ब्लेस यू. सर, ऐका ना, सर, ऐका सर ना, हिच्यामुळे मी केलं. सर हिच्यामुळे मी केलं. खरं म्हणजे थीम आपली प्रॉक्सी आहे आणि तू बापाची प्रॉक्सी करून जे काय बाप अभिनय केलेला वा, आहे. वा, वा. महेश सर काय वाटतं तुम्हाला? मला एकदम धूमधडाका आठवला. इथे अशोक सराफ माझा बाप म्हणून येतो आणि तो जो काय धमाल उडवते त्याच्यापेक्षा जास्त धमाल तुम्ही दोघांनी उडवली. येस, क्या बात. आणि निमिष अँड चेतना, दे आर द फाइंड ऑफ द सेंचुरी. येस येस येस. म्हणजे कमालीचे कॉमेडियन्स, कमालीचा टायमिंग सेन्स, कमालीचा एन्थुझियाझम, कमालीचा उत्साह, कमाल. म्हणजे आय एम सो हॅपी टू बी हिअर. आज मी इथे जज म्हणून आहे आणि इथे हे नवीन टॅलेंट मला बघायला मिळते. माझ्यासारखा नशिबान दुसरा कोणी नसेल. क्या बात. मला खरंच खूप खूप आनंद झाला. अभिनंदन तुमचं दोघांचं. नमस्कार, मी निमिष कुलकर्णी. मी चेतना भट. तुम्हाला जर आमचा परफॉर्मन्स आवडला असेल तर आम्हाला नक्की वोट करा. आम्हाला वोट करण्यासाठी सोनेली ॲप डाउनलोड करा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या पेजवर जाऊन आमच्या फोटोवर क्लिक करा. तुमचं एक वोट आमचं या स्पर्धेतील स्थान बळकट करू शकतं. धन्यवाद. तर मंडळी, विश्रांतीनंतर मी विशाखा सुभेदार तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत करते. चला सुरू करूया आपल्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, आता तुमच्या समोर येत आहे हास्य खुर्दचे इनामदार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पॅडी कांबळे आणि प्रसाद खांडेकर यांचं. आबा आबा का असं वाऱ्यावर टाकून गेला तर मला. आबा मी आता आबा म्हणून कुणाला हाक मारू? हो आबा, 1000 वेळा सांगितलं आबा, 1000 वेळा सांगितलं तुम्हाला की दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. आबा वाऱ्यावर सोडून गेला तो आम्हाला. आबा काय करू मी आता? आबा सांगा ना. आबा आबा
तो बॉसला कळलं पण कसं येणं म्हणून ते आलो निघून. अरे तो आमचा एक लांबचा चुलता गेला रे. तो जावं लागतं ना, त्यात ते नातेवाईक नावं बिवं ठेवतात ते. आलो आता इथे, बघूया किती वेळ. करतो तुला नंतर करतो. पाड्या! अरे गप, पाड्या गप. अरे गप. पैसा आपले आबा गेले रे. पाड्या गप. आबा गेले पैसा. पाड्या गप, पाड्या. पैसा आबा गेले आपले. पाड्या पॅन, पाड्या. पाड्या. आबा गेले पैसा. पाड्या पॅन. पाड्या थांब, पाड्या. पाड्या गप. गप गप पाड्या गप. गप गप पाड्या गप. गप गप पाड्या गप. आबा गेले पैसा. पाड्या असं कसं झालं? आपलं आबा असे कसे गेले? मग कसे जायला हवे होते. पाड्या अहो तुम्हाला सांगतो, पाड्या हे पण गेले. पाड्या पाड्या पैसा पैसा काल काल दुपारपर्यंत चांगले हसत खेळत होते पैसे. गप गप गप. मला म्हणले मला एक क्वार्टर आणून दे. मी त्याला क्वार्टर आणून दिली. मग म्हणले मग बोंबील दे बोले बोंबील. मी बोंबील असे भाजले. मी बोंबील भाजत होतो, त्यांना कड काढे नाव तिकडनं बोंबले. अरे बोंबील. मी म्हटलं आणतो. 2 बोंबील त्यांना दिले. 2 बोंबील खाल्ले, बाकीचे तसेच राहिले. बा हो आबा 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 माझ्यासाठी नको, त्या बोंबलांसाठी तरी या हो. पाड्या बोंबील उरले. बोंबील उरले. आबांच्या वाटणीचे बोंबील उरले. काय करायचं पाड्या आता? हे बघ पाड्या नाही. पाड्या हे बघ ऐक ना, हे बघ ऐक ऐक. हा तू आता धीराने काम करायला हवं. हा कसं ती धरू कसं ती धरू चांगलं आवाज पैसा. पाड्या आवाज. पैसा आबाची लय आठवण येते रे. पाड्या, आवाज बंद. आवाज बंद. आवाज बंद पाड्या. आवाज बंद. पाड्या आवाज बंद म्हटलं ना. आवाज बंद. एकदम आवाज बंद. आवाज बंद. पाड्या, आवाज बंद पाड्या. एकदम बंद. आता का मला पण पोचवतोय. कसं गप्प बसू चांगलं कसं गप्प. पाड्या आवाज. पाड्या आवाज. नाही बघ. आवाज बंद म्हटलं ना. आवाज बंद. नाही लढायचं आता. आवाज बंद. एकदम बंद. बंद. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुला. रिंगटोन आहे. रिंगटोन. अरे मग घे ना आता. हा हॅलो. हा बोल रे. नाही नाही केक आणि डीजेची ऑर्डर मी दिली आहे. नाही तुम्ही फक्त ते 5000 फटाक्याची माळ सांगा. आबांचं सेलिब्रेशन जोरात झालं पाहिजे, कळलं? अरे पैसा काय बोलतोस तू? कसलं सेलिब्रेशन करतोय? पॅडा आहे बघ, तुला काहीतरी गैरसमज. हे बघ मी करतो नंतर करतो. अरे ते इव्हेंट कंपनी आहे ना, ते आबा नावाचं उद्योगपती आहे, त्याच्या मुलाचं लग्न आहे, त्याचं आहे. मी आबांच्या बाबतीत असं बोलेन पॅड्या. कसं वाटलं तुला? असं बोलेन मी पॅड्या आबांच्या बाबतीत. गप सांगतो. पैसा 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 मला एकट्याला टाकून गेले रे आबा. म्हणजे तू पण जाणार होतास? बस झालं सांगतो, निघतो आता. गप शांत बस. गप 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 गप. अरे तू सांत्वन करायला आलास की सुपारी घेऊन आलास माझी? गप गप शांत बस बस. शांत बस बस. शांत बस. गप बस. गप. ते
कार्य कधी घेतोयस मग 12व 13व? 12 शनिवारी 13 रविवारी आहे. ठीक आहे चालेल चल. ते 12व 13व एकत्र नाही काय करता येणार? म्हणजे शनिवारीच उरकून घेऊ ना दोन्ही. का पण का? अरे एका दिवसात आटपेल, एक रविवार उगाच फुकट फ्री राहील ना. नाही म्हणजे काय झालंय, म्हणजे आता पिंकी बरेच दिवस मागे लागली आहे, बाबा मुंबई बघायची आहे, मुंबई बघायची आहे. तर आता कार्याला येणार तर पिंकीला पण घेऊन येईन म्हणतो ना. काय बोलतोयस तू? तू कार्याला येणार आहेस की पिकनिकला येणार आहेस? काय बोलतोय? हे बघ मॅडम, हे बघ म्हणजे तू उगाच चुकीचा अर्थ काढू. मी असं बोललो का की मी पिकनिकला येणार आणि कार्य करतोय? मी काय म्हटलं, कार्याला येणार आहे सोबत पिकनिक होऊन जाईल असं म्हणून म्हटलं. आणि होतील ना 12व 13व एकत्र होऊ शकतं की, त्यात काय. माझ्या बापाचं कार्य कसं करायचं ते मी बघतो. तो निघा. बस झाला. काय नको तुझं गप, सांग. गप, बस झाला, गप, बस झाला. गप गप करा, गप 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 शांत शांत हो, शांत हो. कडा गप. बस बस शांत हो. गप ऐक, बस इकडे. शांत हो, शांत हो. रडू नको, बस. अरे असं रडून आता कसं चालेल? बघ रे आबा, बघ कशा हसऱ्या चेहऱ्याने बघतायत. हा माझ्या लग्नातला फोटो येतो. ती शेरवानी आबांनी लग्नात घातली होती माझ्या. एकदाच लग्नात घातली. त्याच्यानंतर जी घडी करून ठेवली ती घडी मोडलीच नाही आबांनी. बॅडा आबांची आणि माझी बॉडी सेम आहे ना रे. आबा नेहमी म्हणायचे, पशाने बघ कशी माझ्यासारखी बॉडी बनवली आहे. बॅडा आबांची शेरवानी होईल ना रे मला आता. नाही नाही तसं नाही, म्हणजे ऍक्च्युली लग्नात आबांनी घातली ना तेव्हाच मला, म्हणजे तेव्हापासून डोळा होता. म्हणजे मी सेम शिवणार होतो, म्हटलं आबा आता लवकरच, म्हणजे नाही नाही तसं नाही, तसं नाही. म्हणजे आबा पण बोलले होते मला एकदा. आबा बोलले होते की पशा माझ्यानंतर शेरवानी तुझी, असं बोलले होते मला आबा. 12 तास पण नाही झाले रे त्यांना जाऊन. तुझ्या जिभेला काय हाड आहे? अरे मी कुठे असं म्हटलं की आबांची शेरवानी मी 13 वेळेला घालून मिरवेन, नंतर पिंकीला फिरवायला जाईन तेव्हा घालेन ना मी. तुझं सांत्वन खूप झालं. चल निघ आता. बस झालं. पॅड्या पण मला तू सांत्वन करायला दिलंच नाहीयेस पॅड्या. मग काय? मला करायचं सांत्वन पॅड्या. मग जे काय करायचं ते आटप आणि निघ आता. चल, बस झालं. नाही, बघ मला असं घाईघाईत आले, मित्र बसले, पाया पडले, मी आला निघून गेले, असं मला वरच्या वरचं सांत्वन नाही करायचं पॅड्या. अरे चुलत असलो तरी भाऊ आहे यार पॅड्या. गबस असं नाही करत. गबस रडू नको. गबस तू लांब बस यार. गप गप पॅड्या गप. मला असं वरचं मला असं तू बघ, ह्या सगळ्या वातावरणात तू बाहेर पडला पाहिजेस, कळलं? म्हणजे ह्याच्यात अडकून किती दिवस राहशील? आपण बरं वाटेल का? त्यांचा पॅडा असा रडत बसलाय, कसं वाटेल ते? हा गबस गप. मला असं तुला एका शांत ठिकाणी नेऊन तू मोकळा हो माझ्यासमोर. हा गबस. बारमध्ये बसूया आपण. मोकळा होशील तिकडे म्हणून. कसं बोलतो तू यार? कसं बोलवतो तुला आबा? बघा कसं बोलतो हा. काय सांगू आता? कसं समजावू याला? बघ जवळचाच बार कुठला तरी. आणि आज बुधवार आहे, गर्दी असते. कुठला तरी कोपऱ्याचा टेबल कोणी बघितलं तर वांदे होत. नाही मी करतो ते. मी टेबला कोपऱ्यातलं बघतो. मी बोलतो आमिरला बोलूया ना. हा बोलो. आणि सम्याला बोलूया. नको यार, तो चाकणाला खातो. अरण्याला तर बोलवलं. बोलव, अख्खा गाव बोलव. सेलिब्रेट करूया आबांचं मरण. नाही नाही तसं नाही. गबस गबस गप गप गप. नको आपण दोघं जाऊया. कोण नको आपण. चल आपण दोघं जाऊया. उठ चल. उठ उठ उठ. दोघं जाऊया. उठ. अरे अरे यार पॅड्या, आता काय झालं? हे असं होतं यार. कॅन्सल नको करू ना यार. ऐक नाही काय आलं, आबांचं कळलं ना
मी घाईघाईत निघालो. वॉलेट राहिलं यार घरीच. बिल भरशील ना तू? आबांना सोडून कुठे नाही जाणार मी. काळ्या माझं ऐक, माझं असं नको करू. आता ठरलेला प्लॅन कॅन्सल करू. नाही, मी माझ्या आबांना सोडून नाही जाणार. आबांना हे बघ, आबा पण बोलतायत 2च पेक प्या. ऐक पाड्यात चल. चल चल. आबा डेपिले इथेच राहतात का? सर मी फिगीमधून आलोय फूड पार्सल घेऊन. फूड पार्सल हा, आबा डेपिले इथेच राहतात ना. आबांनी जाताना ऑर्डर देऊन गेले होते. नाही पाड्या, मी मागवलेलं. गावावरून आलो ना, भूक लागली होती, म्हटलं इथे कोण बनवणार म्हणून मी. अरे तुला लाज नाही वाटत? हा? अरे बाहेरच काहीतरी खाऊन यायचंच ना रे. अरे असं कसं? मी बाहेर हॉटेलात जेवायला बसलो असतो, लोकांनी बघितलं असतं, काय बोललो असतं? चुलता गेला नाही, हॉटेलमध्ये जेवतोय, बरं वाटतं काय? अरे पण काय आणलंच बाबा, काय आणलं? हा सर, चिकन पिझ्झा. तू मागवलास तो चिकन पिझ्झा? या घरात एक माणूस गेला आणि त्याच घरात तो चिकन पिझ्झा मागवलास. ओ सॉरी, कोणी गेलंय का? RIP. हे MRP. बिल सर. मी नाही बिल देऊ शकत. मला सुतक लागलंय. ओ सर, सुटकाचा काय संबंध? बिल द्यावा लागेल तुम्हाला. हे घ्या, बिल द्या मला. ज्याने पिझ्झा मागवलाय ना त्याला सांगायचं बिल द्यायला. एक मिनिट, आधी बिल द्यायची गरज नाहीये. कोल्ड्रिंक कुठे? सर, कोल्ड्रिंक्सची ऑर्डर नव्हती. नाही, ऑर्डरचा संबंध नाहीये. तुमच्या पॉलिसीमध्ये लिहिलंय पिझ्झाच्या 30 मिनिटापेक्षा उशीर झाला तर तुम्हाला कोल्ड्रिंक फ्री द्यावं लागतं. नाही. कोल्ड्रिंक कुठे आहे? नाही सर, तुम्हाला नाही मिळणार. नाही मिळणार म्हणजे काय? बापाचा माल आहे का? ए बाप काढायचं ना, आधी सांगतो. अरे रे, तुझा बाप करेन, ह्याचा बाप करेन, काय पण करेन. हे माझा नको काढू, माझा गेला रे. कोल्ड्रिंक कुठे आहे? सर, तुम्हाला कोल्ड्रिंक नाही मिळणार, तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमचा ऍड्रेस कन्फ्युजिंग होता. मी ते एरियात खाली विचारतोय, आबा डेपले कुठे राहतात, कुत्रा कोण विचारत नाही. अरे आत्ताच गेलेत रे. अरे गेले असतील, मला काय सांगता तुम्ही? मी तिकडे विचारत होतो, एक जण आला, मला बोला आबा डेपले, तो बेवडा, तो इथे राहतो. म्हणून मी इथे आलो. माझ्या आबांना बेवडा काय बोलला? ए, मारायचं काम नाही. पाठ दुखला ना तो. अरे मी कोण पण समजेल, तुला काय करायचंय? काय आबांची काय बोलतोस तू? जन डोक्यात तिचा. तुझ्या पॅडा, आबा फाटले. आता तू फाटला. ऐक ना देवा, म्हणजे कोणाच्या मरणावर हसणं बरं नव्हे, पण हसून हसून मारणं पण बरं नाही. बापरे बाप. महेश सर. स्टँडिंग ओवेशन 2 गोष्टींसाठी. उत्कृष्ट स्क्रिप्ट थँक्यू सर. आणि पॅडी ब्रिलियंट परफॉर्मन्स. एखाद्या अशा ग्रीम सिच्युएशनमधून विनोद काढणं हे एक उत्कृष्ट कला आहे. आणि त्यासाठी रायटिंगला, कन्सेप्टला आणि दिग्दर्शकाला थँक्यू सर. आणि मी तिथे येणार आहे आणि तुम्हाला काहीतरी देणार आहे.
मंगेश पाडगावकर यांचं नवा दिवस आणि आचार्य अत्रे यांचं विनोद गाथा. वा वा. थँक्यू सर. मला प्रल्हाद केशव अत्रे यांचं झालाच पाहिजे आणि पु ल देशपांड्यांचं तुझं आहे तुझं पाशी. थँक्यू सर, थँक्यू. वन मोर थिंग. आता आपण जाणून घेऊया इनामदारांचं मत. पॅड्याला छान पुस्तके भेटलेत, प्रसादलाही पुस्तक भेटले, पण रे वासाऱ्या तुझ्या हातान जे लागले ना ते आजपर्यंत कुणाच्या पण हाताला लागलेलं नाही. जय बा दादा. तेव्हा हे सांभाळून ठेवायचं. ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू. वा वा वा. असेच उत्तमोत्तम परफॉर्मन्स करत राहा आणि आम्हाला सगळ्यांना आनंद देत राहा. प्लीज तुम्ही जागेवर बसा. थँक्यू सो मच. तर मंडळी, या विश्रांतीनंतर तुमचा लाडका दादूस अरुण कदम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची काय प्राजक्ता जमत ना म्हणा अँचरिंग. दादा बस काय, तुम्ही खूप भारी करताय. ज्याला कटआउट मधून पण दादाच बोलली म्हणा. तर मंडळी, हास्य खुर्द मधून येत आहेत आगरी यंग मॅन सचिन गावडे आणि कल्याणची चुलबुल पांडे शिवाली. अरे भाजी घ्या भाजी. अरे ताजी ताजी भाजी. अरे दादा घे की भाजी. अरे तुम्ही पण या की, मस्त हाय भाजी भाजी. काय ताई, भेंडी कशी? मस्त मजेत. म्हणजे कशी दिली? अरे मी कुठं दिली अजून? अरे म्हणजे कशी देणार? अरे अशी घेणार आणि अशी देणार. काय फालतूगिरी आहे, मला काही कळत नाहीये. दादा तू कन्फ्यूज होतोय काय? मी कन्फ्यूज नाहीये. कशी देणार म्हणजे किती रुपयाला देणार? अरे असं म्हण ना. हे बघ 15ला अर्धा किलो, तुझ्यानं 12ला लावली. चल. काय ताई, हा दररोजचा गिऱ्हाईक आहे ना, 10 दे चल. बरं अर्ध्या तासानी ये. का? 9:30 झाले, 10ला देते. अरे 10ला म्हणजे 10 रुपयाला दे. अरे नाही 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 बाबा, खरेदी पण नाही माझी, मला नाही जमायचं. काय ताई, हा आता ताई बोललो ना तुला, हा दादाशी असं करणार तू? हे रोजचं हायवय तुझं. हे असं काय ताई काय ताई. हे बघ बोनीचा टाइम आहे, टाइम खोटी करू नको माझी. चल चल जा. बरं बरं बरं, गवर कशी? ही अशी. परत रिपीट चोक नाही करायचा. हा? कशी म्हणजे किती रुपयाला दिली? 15ला पाव. किती? 15ला पाव. 15ला पाव? 15ला तर पावाची लादी येते. 5नी दे चल. अरे नाही बाबा, परवडायचं नाही मला. 5नी दे चल. का परवडते ग, परवडते, सगळं परवडते तुला. अरे बाबा, आता काय मला करतो? माहिती काय करतं ते. अरे हा? अरे परवडते बाबा, तुला. अरे घ्यायच्या आधी आधी भाव तर कर. हा? भाऊ आत्ता दादा बोलीस ना मला तू, आणि भाऊ करतेस? हा? हे घे. 50. हे बघ, उरलेले पैसे खर्चाला ठेव तुला. नाही. हे बघ. हे, भाऊ बोलतेस ना मला तू? अरे बाबा 150 झाले, 100 अजून दे. काय ताई, हा 100 रुपयासाठी काय मागे पुढे बघते? हा? 100 रुपये मोठे की भाऊ मोठा? अरे वा, तुम्ही श्रीमंत लोकच असं करताय. नाही तू मॉलला जातो तेव्हा बोलतो का रे 4 रुपये कमी कर कमी कर. 10 रुपये खिशातून काढून देतो ना पिशवीसाठी. काय ते तुमचं GST BST काय ते, त्याच्यासाठी बरं पैसे देतोस रे. ये बघ, दिवसभर बसती ना तेव्हा 300-350चा गल्ला जमतोय माझा. 50 रुपये त्या हप्त्याला जात्यात. आणि तो मी याला बेवडा उरलेले पैसे सगळे घेऊन जातो मुर्दा कुठचा. मुर्दा? माझा नवरा. अरे कसं आयुष्य काढते आहे ना माझं, मला माहित र. अरे मग पैसे असेल देते त्याला. अरे मारून मुटकून घेऊन जातो ना मुर्दा. तुला नाही कळायचं रे या स्त्रीचं आयुष्य कसं असतं ते. ए ताई रडायचं ना, रडायचं नाही. भावासारखा भाऊ आहे ना इथं. हा? काय जर त्यांनी त्रास दिला ना तर मला सांग, रिक्षा भरून पोरं घेऊन येतो इथं. दादा तू रिक्षातून शाळेत पोरं सोडतो? ही शाळेतली पोरं नाही, हा त्याला मारण्यासाठी पोरं घेऊन येतो. अरे. माझ्या बहिणीला हात लावतो म्हणजे काय? नको, हा? नको. त्याला भेटला ना त्याला डायरेक्ट. नको रे दादा, नवरा हाय तो माझा, कुकू हाय ते माझं. कुकू आहे ना, का कुकूला बाळ आहे? हा? त्याला समजत नाही बायकोची कसं वागायचं ते.
हे अशा कारणामुळे असे नवरे वाया जातात. त्यांना ना असा सणकवला पाहिजे त्यांना. नको रे दादा, माझ्या नवऱ्याला नको मारू रे असं. बघ किती विचार करतेस तू, पण तुझा नवरा विचार करतो तुला हात उचलताना. तो भेटून दे त्याला ना, असं डोक्यातच फिरलाय माझा हात आता. त्या अरे डोक्यात दादा, मारतो त्याला मी. शांत. त्या डोक्यातच अरे त्याला तुला जातं. माझी शपथ आहे, शांत हो. या दादासाठी चाय आणि एक सांगतो. हे चहा वगैरे नको आता. घरी पाहुणे ना वाट बघत असतील. जाताना 2 लिंबू घेऊन जातो, सरबत बनवून देतो ना त्यांना. अरे कोथिंबीर एवढी हिरवी, एक जुडी घेतो. दादा, तुमच्यात लिंबू सरबत मध्ये कोथिंबीर टाकतात होय? काय ताई, मस्करी रे मस्करी. मस्करी काय? होय. मग ठीक आहे, कढीपत्ता पण घेतो. अरे बाबा, एवढूसा कशाला? हा धर, हा सगळंच घे की, आपलंच आहे की. आपलं? अरे मग जरासं आलं पण घेतो. जरासं आलं घेतो. कशाला? लिंबू, कांदा, टमाटा हे सगळं दे. ते वजन काटा देऊ? का? घरी जाऊन भाजीचा धंदाच टाक. वा वा वा. गाडी आले गाडी आले. अरे गाडी आली, गाडी आली. तू उठ 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 उठ, उचल उचल उचल. मला काय उचल, तो टोपली उचल. अरे बस इथं समोर बस. अरे ठेव ती टोपली इथं, मुडद्या. बस तिकडे समोर. अजिबात आवाज करू नको, कळलं? अजिबात आवाज करू नको. आवाज करू नको ना. अरे पण तू जोर का टाकतेस? अरे कळलं पाहिजे त्यांना दगडावर बसले म्हणून. का भाई, आ? काय धंदा नाही लावला आज? नाही र, हा. पूर्वी सारखा धंदा नाही उरला. आता मी बिल्डिंग करती. हा? हा म्हणजे धुनी करती, भांडी करती, लादी पुसती. 15 गाड्या आहेत आपल्या धुवायला. अच्छा. आणि ते शेटानी आहे ना, तिच्याकडं ते लहान पोरग आहे, त्याला सोडायला जाते शाळेत. हे काय? काय हे काय? दगड आहे. इथं कधी दगड आला? अरे तू कधी बघितलं ना दगड? दगडच आहे. नाही इथे थोडा कन्फ्युज झालो का, इथं कधी दगड होता? मी कन्फ्युज नाही आहे. कोण बोललं का? काय माहित कोण बोललं रे? कोण बोललं? माहित नाही तर. बाजूला जरा बाजूला बघू दगड कसला आला इथे. दगडात आवाज येतोय. दगड एवढा असा मुलायम कसा? दगडाची बिनबॅग आहे. अरे बाजूला बाजूला जरा बाजूला बाजूला. का रे अण्णा, तिकडून येता धंदा करता का रे? अहो मी पण मराठी आहे. तो माझा दादा आहे, तो धंदा करतो आता. दादा कुठचा? केवढा लांबचा आहे? म्हणजे फक्त केसच मॅच होत आहेत. आता आज धंदा करणार आहे? होय होय. चल हप्ता दे. कसला हप्ता? हप्ता दे. हप्ता दे चल. काढ. कसला हप्ता? मला पैसे नाही येत ना. हप्ता काढ. हप्ता काढ ना. चल ना. 11 रुपये तेवढेच आहेत. ओवाळी म्हणून ठेवून द्या. अरे नाही. चल हप्ता काढ. पण नाहीत पैसे माझ्याकडे. चैन दे. चैन दे गळ्यातली. अहो नको, मामाने दिले हो. हो ना? मग हा मामा मागतो दे. चल चैन लवकर काढ. लवकर काढ. हे बघ, यावेळी चैनवर निभावतोय. माझा लॉस झालाय. पुढच्या 50 रुपये तयार ठेवा. अर्धी तर द्या. दादा. काय दादा? तुझ्यामुळे माझी चैन गेली. अरे दादा, तू आज या ताईची मदत केली आहे. दरवर्षी मी तुला राखी बांधन आता देवा. खड्ड्यात गेली राखी. तुझ्यामुळे माझी 3.5 तोळ्याची चैन गेली आणि तू 4 रुपयाची राखी बांधणार मला तू? अरे असं काय काय
बायको पैसे दे. अरे मी तुझी बायको नाही, बायको तुझी इथे आहे. बायको पैसे दे. अरे सोड मुर्दा दादा. दादा हा माझा नवरा आहे. तू रिक्षा भरून माणसं आणणार होता ना मारायला, याला मार. अरे घरी जायला पैसे नाही ठेवले तुम्ही. याला मार. तू मला मारणार रे. हा माझा दादा हाय, तुला मारणार. हा तुझं मला मार. ही माझी बहीण आहे. सांग ना, आपला काही संबंध नाही, सांग ना. मगाचपासून तेच सांगत होते ना रे मी तुला मूड द्या. इकडं कसं आहे ना, तू गिराईक आणि मी भाजीवाली, इतकंच नातं आहे आपल्यात. उगाच ते ताई हे दे ना, ताई ते दे ना, असं करून नाती जोडायला जाऊ नको. व्यवहार आहे आपला, यात नाती आणायची नाहीत. आणि जर नाती जोडली ना तर ती टिकवायला शिकायची, मग त्यात व्यवहार आणायचा नाही. कळलं आहे ना? चल निघ, चल आता इथून. ते भाजी घेऊन जातो. अरे निघ, चल, मुर्द्या, निघ, चल. नाहीतर काय, चल. ते माझं परडे. परडे तुला परडे आवडत नसेल. शेंगाने मार.